नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असा असणार आहे. फायनली अर्जुन आप्पीपर्यंत पोहोचणार आहे. खऱ्या आप्पीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग अर्जुनला उस्मान आणि राजा यांच्यामुळं मिळणार आहे. तर तो कसा मिळणार आणि त्याचबरोबर आता इकडे दीपा या घरात रुळायला लागलेली आहे. पण त्याचवेळी आप्पी तिकडं शुद्धीवर आलेली आहे, तिला बांधून ठेवलेलं आहे आणि आप्पी अर्जुनच्या नावाने ओरडत आहे. अर्जुन करून ती ओरडत आहे. आप्पीची हाक अर्जुनपर्यंत कशी पोहोचणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे अर्जुन बोलत असतो तेव्हा सगळेजण अर्जुनला म्हणत असतात की पेपरात फक्त तुझ्याच बातम्या आहेत, सगळीकडे अर्जुन फक्त तुझंच नाव आहे, तू असली कामगिरी केलेली आहे ना, विचारच करू शकत नाही, हे सगळं बोलणं सुरू असतं. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे बापू म्हणत असतात की अर्जुन, मी आजपर्यंत प्रत्येक वेळेस तुला ना माझा मुलगाच मानलेला आहे, पण तुला माहिती आहे का, अरे आज तुझे काही केलेलं आहे ना, आप्पीला परत सोडवून आणलेलं आहे ना, या गोष्टींमुळं खूप मोठ्या गोष्टी खरंच समोर आलेल्या आहेत. कारण काही झालं तरीही आज तुझ्यामुळं आप्पी आपल्या सगळ्यांच्या मध्ये आहे. अर्जुन, आज रे काही झालं तरीही आज तुझ्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे. हे सगळं अर्जुनला बापू बोलत असतात, बापू आभार मानत असतात. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन विचार करत असतो या सगळ्यांना किती आनंद झालेला आहे. तर इकडे सगळ्यांच्या बाजूने तो बोलत असतो आणि मनातल्या मनात म्हणत असतो की जेव्हा यांना कळेल की ती खरी आप्पी नाही तेव्हा किती वाईट वाटेल, हेच मला ओरडणार आहेत, पण मला हे करावं लागणार आहे, मला आप्पीपर्यंत पोहोचायचं आहे. इकडे दीपा मात्र छान दिसत असते, तिने आप्पीचा ड्रेस घातलेला असतो. ती म्हणत असते की खरंच किती भारी ड्रेस आहे ना, हां एवढे जेवढे पैसे आहेत कलेक्टर मॅडम आहेत त्यांच्या हिशोबाने नाही आहे. आणि त्याचबरोबर इकडे ती म्हणत असते की काही झालं तरीही पण मला पहिल्यांदाच इतकी भारी कपडे घालायला मिळत ना, आजपर्यंत कधीच नाही. तर इकडे त्यावेळेस अमोल आलेला असतो आणि अमोल म्हणतो की मा तू काय करतेस. तेव्हा दीपा मात्र विचार करत असते की याचा फोटो काढून माझ्या चिल्या पिलासनी पाठवून देते, असा विचार तिच्या डोक्यात आलेला असतो आणि त्याचसाठी तिनं हे बोलत असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की अमोल म्हणत असतो तू सेल्फी काढतेस ना, हां बरोबर आहे, इतके दिवस तू सेल्फी काढलाच नसशील ना, चल आता मी काय सांगतो माहिती आहे का मा, आपल्या दोघांचा एकत्र सेल्फी काढूया. खरं तर इकडे आप्पीला स्वतःचा सेल्फी काढायचा असतो आणि तो चिल्या पिलांना पाठवायचा असतो, पण अमोलचा हट्ट मात्र वेगळाच असतो आणि आप्पीकडे काहीच ऑप्शन नसतो. मग आप्पी आता अमोलसोबत सेल्फी काढायला तयार झालेली असते. तर अमोल तिला समजवत असतो आणि दोघंजण मस्त असा सेल्फी घेतात. त्यावेळेस आप्पी म्हणत असते की खरंच माझ्या चिल्या पिलांना पण सुखात ठेवता आलं पाहिजे, मला हा मुलगा किती छान आहे, ह्या कलेक्टर मॅडमच्या मुलाने तर जीव लावलेला आहे, असं तिचं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि आप्पी म्हणत असते की चला आता खाली काय सरप्राईज आहे अजून, हा प्रश्न तिला पडलेला असतो. खाली सगळेजण बोलत असतात लवकरात लवकर आप्पीवरची उपचार होणं गरजेचं आहे, डॉक्टरांना बोलवणं गरजेचं आहे. आप्पीने एकदा का कामावरती रुजू झाली की मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत, असं इकडे अर्जुनला घरातल्या सगळ्यांना वाटत असतं. पण अर्जुनला मात्र लवकरात लवकर खऱ्या आप्पीला शोधून आणायचं असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की दीपक सगळेजण बोलत असतात, डॉक्टरांना बोलवायचं आहे, आप्पी तिथं आलेली असते. आणि मग मोना म्हणत असते की मी तुमच्यासाठी स्पेशल अशी डिश केली सर, मी घेऊन येते तुमच्यासाठी, असं म्हणत मोना तिनं बनवलेली स्पेशल डिश घेऊन येणार असते. आप्पीला मात्र टेन्शन आलेलं असतं, काय सरप्राईज असणार आहे. रुपाली मात्र म्हणत असते की काहीही झालं तरीही मला कळलं पाहिजे की मला माहिती आहे की मी पण हे सगळं करू लागलेले आहे, असं रुपालीचं म्हणणं असतं. परंतु इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आप्पी म्हणजेच दीपाच्या समोर आता ती अळूवड्याची प्लेट पकडली जाते आणि दीपाला त्या अळूवड्या खूप आवडत आहेत असं सगळ्यांना वाटत असतं, कारण ती तर आप्पी आहे त्यांच्यासाठी आणि आप्पीची फेवरेट डिश म्हणजे अळूवड्या. आणि मग आप्पी म्हणजे दीपा त्यातली एक अळूवडी उचलते, ती विचार करत असते की कशी खाऊ मी ही, म्हणजे कसलं जेवण आहे यांचं मिळमिळीत, हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि मग तिने टेस्ट करते तेव्हा म्हणत असते की खरंच ही मॅडम आहे ना खूपच साधं जेवत होती, खरं कळतच नाही आहे मला काय करायचं आहे, हे सगळं तिचं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र सगळेजण तिला म्हणतात काय झालं, तेव्हा ती सांगते की हो खूप छान झालेले आहे आणि मग तिला अळूवडी आवडलेली आहे, असं तिनं सगळ्यांना सांगितलेलं असतं. त्यावेळेस आप्पीला रुपाली म्हणते की अपर्णा, आपल्या घरच्या तुळशीला पाणी घालून ये गं, कारण तू गेल्यापासून ते झालेलं नाही.
त्यामुळं मला असं वाटतंय की तू घरच्या तुळशीला पाणी घालावंस. ती तुळस ही कोमेजून गेलेली आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जी खरी अप्पी आहे ती आता शुद्धीवर आलेली आहे आणि तिला बांधून ठेवलेलं आहे. तिला बिचारीला तहान लागलेली आहे, तिला पाणी हवं आहे आणि पाणी पाणी करून ती ओरडत आहे, तिला पाणी हवं आहे. परंतु तिच्यापर्यंत पाणी काही पोहोचत नाही आणि त्याचबरोबर तिने ओरडत असते आणि तेवढ्यातच तो उस्मान तिथे येतो आणि म्हणतो की मालकाने सांगितलंय ना, म्हणून तुला पाणी तरी देतोय, जिवंत तरी ठेवलंय. एकदा का आमचं काम झालं की मग तुझा काटा काढायचा आहे एवढं लक्षात ठेव, तुला संपणार नाही, तुला उडवून टाकणार आहे एवढं लक्षात ठेव, असं तो बोलत असतो. आणि इकडे आप्पी मात्र म्हणत असते, कोण आहेत तुझे मालक? तेव्हा तो म्हणत असतो, कळेल कळेल, लवकरच कळेल माझे मालक कोण आहेत, असं तो आप्पीला इकडे बोलत असतो. त्याच वेळी आप्पी म्हणत असते की अर्जुन अर्जुन अशी म्हणत ती हाक मारू लागते, कारण तिला अर्जुन गरजेचा वाटत असतो. अर्जुन आपल्यासोबत असणं गरजेचं आहे म्हणून ती अर्जुनच्या नावाने हाक मारत असते, कारण तिला वाटत असतं कधीतरी तिची हाक अर्जुनपर्यंत पोहोचेल म्हणून तिने हे केलेलं असतं. परंतु अर्जुन अर्जुन ओरडून पण काहीच फरक पडत नसतो. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आप्पी सर्वजण म्हणजे दीपा सर्वजण आता देवाच्या खोलीत आलेले आहेत. आज छान पूजा करायची सगळ्यांनी ठरवलेलं असतं आणि त्याचबरोबर सगळेजण तिथं आलेले असतात. अमोलने त्याने काढलेलं एक सुंदरसं चित्र आणलेलं असतं आणि ते देवाच्या पुढे ठेवायचं असतं. अर्जुन म्हणत असतो की अरे अमोल, तू एकट्यानं ठेवलं असतं तरी चाललं असतं ना, आपण सगळ्यांनी हेच ठेवायची काय गरज होती? तेव्हा तो म्हणतो की मा आणि बाबा, तुम्ही विसरलात का हे चित्र आपल्या तिघांचं आहे की नाही, म्हणून मी आपल्या तिघांनी एकत्र ठेवलं पाहिजे असं मला वाटलं, म्हणून आपण तिघांनी एकत्र ठेवलेलं आहे ते, असं तो त्यांना सांगत असतो. आणि त्याचवेळी त्याचा जो समजूतदारपणा आहे ते पाहून मात्र इकडे अर्जुनला तर धक्काच बसत असतो. कारण काहीही झालं तरीही या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र अर्जुनच्या डोक्यात एकच असतं की आप्पीला शोधणं. आप्पीला शोधण्यासाठी तर एवढं मोठं कट त्याने केला, एवढा मोठा प्लॅन केलेला आहे. आप्पीला शोधायला वेळ मिळणं गरजेचं होतं, कारण 24 तास पोलीस डिपार्टमेंटकडून मिळालेले होते. 24 तासात जर अर्जुनने शोध घेतला नसता तर खूप मोठं काहीतरी घडलं असतं, म्हणून त्याला असं वाटत होतं. आणि त्याला दीपा दिसलेली होती, त्याने दीपाला आणलेलं असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळेजण बोलत असतात आणि मग अर्जुन दीपाला घेऊन बाजूला येतो आणि म्हणतो की जरा जपून घरामध्ये वावरताना फिरताना जरा जपून, असं तो तिला सांगू लागतो. आणि तिला म्हणत असतो की जरा सांभाळून राहा, कारण या घरातल्यांना थोडाही संशय आला तर अवघड होईल, असं तो बोलत असतो. दीपा इकडे पाणी घेऊन येते आणि तुळशीला पाणी घालत असते. त्याचवेळी तिचा जो भाऊ आहे राजा तिथं आलेला असतो आणि तो राजा म्हणत असतो की भारी आहे, तू बसणार इथं निवांत आनंदात आणि मी काय करायचंय, मी तिकडं राहायचंय, हे काय पटत नाही मला, असं तो म्हणत असतो. की तिथं तू इथं महालात राहणार आणि मी तिथं झोपडीत राहायचं, असं तो आप्पीला बोलत असतो. आप्पी म्हणत असते की प्लीज असं नको ना बोलू तू. तेव्हा तो म्हणत असतो की मग काय, मला पाहिजे, मला गबाळ पाहिजे, इथं जेवढे पैसे दागिने आहेत ते घ्यायचे आणि आणून द्यायचं. तेव्हा आप्पी जे दीपा म्हणत असते की अरे तूच तर मला इथं पाठवलं होतं ना, मग आता काय हे बोलत आहे, हे सगळं चालू असतं. आणि तेव्हा मात्र तो म्हणत असतो की मला काय माहीत नाही आहे, मला काय सांगायचं नाही आहे, तुला मी सांगितलं आहे ना की मला तू इथं मला जे पैसे पाहिजे, जे सोनं पाहिजे ते आणून द्यायचं आहे, असं म्हणत तो आप्पीला धमकावत असतो. आप्पी बिचारी म्हणत असते तुला नाही माहिती तो पोलिसवाला काय आहे, त्याचा रुबाब काय आहे, वाट लागेल आपली इथं, असं तो बोलत आहे. आणि आप्पी त्याला सांगत आहे, परंतु तो मात्र ऐकायला तयार नसतो. तेवढ्यात अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो झालं नाही का अजून तुळशीला पाणी घालून, सगळेजण आत वाट बघत आहे तुझी. आणि आप्पीला तो म्हणत असतो की चल. इकडे दीपा ही आप्पी बनून आलेली आहे आणि तिचा जो भाऊ आहे राजा तो बाहेरून हे सगळं पाहत आहे. आप्पीला त्याने धमकावलेलं आहे, दीपाला त्याने धमकावलेलं आहे की तू जर पैसे दिले नाही तर त्या चिल्यापिल्लांना मी मारून टाकणार आहे, कारण दीपाचा चिल्यापिल्लांवर खूपच जीव असतो आणि चिल्यापिल्लांसाठी ती काहीही करायला तयार असते. आणि त्याचमुळं हे सगळं घडत असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आप्पीचे एवढे सगळे प्रयत्न चालू असतात. आणि त्याचवेळी राजा बाहेर जातो तर तिथं आलेला असतो तो म्हणजे उस्मान तिथं पोहोचलेला असतो. आणि उस्मान राजाला आता बोलत असतो. तो म्हणत असतो काय रे, कलेक्टर मॅडमचं घर आहे आणि वाकून काय बघतोस रे तू इथं, मला कळलंय काय चाललंय तुझं ते. तेव्हा तो म्हणतो नाही नाही मी नाही काय पाहत वाकून. तेव्हा तो म्हणतो बघ मी काय सांगतोय ते कर, तुझ्याच फायद्याचं ठरणार आहे, असं त्याने सांगितलेलं असतं.
इकडे दीपा मोना सर्वजण बोलत असतात. सगळ्यांच्या डोक्यात एकच सुरू असतं की लवकरात लवकर आप्पीवरती उपचार होणं गरजेचं आहे. आप्पीवरती उपचार करण्यासाठी आपले नेहमीचे जे डॉक्टर आहेत त्यांना आपण बोलूया. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की मला काय वाटतं माहिती आहे का, एवढी घाई करायची काही गरज नाही. मी बाहेरच जाणार आहे. मी तेव्हा आप्पीला बाहेरच्या दवाखान्यात दाखवून येतो. तेव्हा सगळेजण म्हणत असतात की त्याची काय गरज आहे, बाहेर घेऊन जायचं, बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये दाखवायचं. कारण काही झालं तरीही आप्पी आपल्या घरचीच आहे आणि आपले फॅमिली डॉक्टर आहेत ना, त्यांना मी बोलवून घेतलं आहे आणि ते यायलाच लागलेले आहे, ते येतील ना. तेव्हा अर्जुन सगळ्यांना कन्व्हिन्स करत असतो पण कोणीच ऐकत नसतं. तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे. अर्जुनने आता ठरवलेलं आहे ना, ठीक आहे. मग सगळेजण शांत होऊ लागतात. कारण सगळ्यांनाच काळजी वाटत होती. सगळ्यांना असं वाटत होतं की नक्की काय गोंधळ झालेला आहे, नक्की काय झालेलं आहे, हिच्या मनात काय चाललेलं आहे. अशा अनेक गोष्टी तिला कळत होत्या, सगळ्यांनाच समजत होत्या. परंतु इकडे मात्र आप्पी विचार करत असते, जर आता डॉक्टर आले आणि डॉक्टरांना जर माझं खरं सत्य कळलं तर, म्हणजे किती मोठी फसवणूक आहे ही, काय होतं हे सगळं, असं तिच्या डोक्यात चालू असतं. आणि त्याचबरोबर इकडे सगळेजण पाहत असतात. अर्जुनचा हट्ट असतो पण अमोल म्हणतो की बाबा तुला माझी शपथ आहे, तू अजिबात ऐकत नाही आहेस माझं. मी तुला सांगतोय ना की मला नाही घेऊन जायचं कुठं बाहेर, मला इथेच राहू दे म्हणून. मग मी तुला सांगितलं आहे ना, असं तो बोलत असतो. तेव्हा सगळेजण म्हणतात, म्हणून अर्जुन म्हणतो की ठीक आहे. आता त्यांचे नेहमीचे जे डॉक्टर आहेत त्यांना बोलवलेलं असतं आणि दीपाचा चेकअप होणार असतो. कारण अर्जुनने कितीही सांगितलं, कितीही टाळाटाळ केली तरीही घरातलं कोणीच ऐकायला तयार होत नाही. आता अर्जुन विचार करत आहे आणि त्याचबरोबर अर्जुनने बाहेर गेला होता तेव्हा त्याने CCTV कॅमेरे पाहिले होते आणि आता त्याने ठरवलेलं आहे की हे CCTV कॅमेरे जे आहेत ते आपल्याला काढून टाकणं गरजेचं आहे. त्यात जर कोणी पाहिलं आणि त्यांच्या निदर्शनात आलं की आप्पी ही वेगळी आहे तर मात्र खूप अवघड होणार आहे. त्यामुळं मला ह्या गोष्टी कराव्या लागणार आहेत असं त्याने ठरवलेलं आहे. बाहेर तर उस्मान आणि त्याचबरोबर त्या राजाची भेट झालेली आहे. नक्की काय प्रॉब्लेम होणार आहे हे आपल्याला पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.